माऊलींचा प्रस्थान सोहळा काही अवघ्या तासांवरती आलेला असताना माऊली यावर्षी नवीन रथामध्ये बसून पंढरीच्या वारीला जाणार आहेत. आपण पाहू शकता की या रथाची रचना कशी करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत या रथाची डिझाईन करणारे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही, कशी डिझाईन करण्यात आलेली आहे? परंपरेला धरून आधुनिकतेची जोड देऊन केलेला हा रथ यावर्षीचं नक्कीच आकर्षण असं ठरणार आहे. इपॉक्सी पॉलिस्टर रेजिन वापरून ह्या संपूर्ण रथाची निर्मिती केलेली. ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आळंदीच्या मंदिरावर जे काही शिल्प आपल्याला पाहायला मिळतात त्याचं इथं हुबेहूब इथं आपण साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अलंकरणाच्या बाबतीत जर पाहिलं तर तुळशीपत्राचं जेवढं अलंकरण करता येईल तेवढं आपण ह्या संपूर्ण रथावर आपण केलेलं आहे. पुढच्या खांबांवर जय विजय, हनुमान, गरुड, चंद्र, सूर्याच्या प्रतिमा आपण दाखवलेल्या. अग्रभागीवर माऊलींची अतिशय देखणी सुंदर मूर्ती दाखवलेली. पाठीमागच्या बाजूला तुळशी वृंदावन दाखवलेले आहे. ह्या संपूर्ण रथाचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर हा इपॉक्सी पॉलिस्टर रेजिनमध्ये करून त्याच्यावर चांदीचा मुलामा इलेक्ट्रोप्लेटिंग केलेले आहे. आणि हे सगळं काम KRA म्हणजे कृष्णा राजाराम आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं तयार केलेलं आहे. आपल्याबरोबर ते देखील आहेत, तेही आपल्याला माहिती सांगतील. नक्कीच ज्यांनी हा रथ बनवलेला आहे ते आष्टेकर आपल्यासोबत आहेत. कसं केलं तुम्ही रथाचं हे काम? जरा आम्हाला मंदिराकडून ज्या पद्धतीने सूचना मिळाल्या आहेत त्याच्यावरती आपण सगळं त्यांचा अभ्यास करून सगळ्या बारीक गोष्टीचं निरीक्षण करून त्याच्यावरती ज्या अडचणी पूर्वीच्या आलेल्या आहेत त्या सगळ्या आपण कमी करायचा प्रयत्न करून त्यात केलेला आहे. त्याच्यावर विशेष म्हणजे नवीन पद्धतीचं इपॉक्स आपलं सिल्वरवरती आपण फायबरवरती इलेक्ट्रोप्लेटिंग ही टेक्निक वापरून आपण चांदीचा पूर्ण त्याला मुलामा दिलेला आहे. ॲक्च्युली ही 100% शुद्ध चांदी आहे. त्याचा एक प्रकारचा थर म्हणजे मायक्रॉन्समध्ये त्याचा थर असतो, तो पूर्ण त्या ह्याच्यावरती आपल्या फायबरवरती चढलेला आहे. जेणेकरून तुम्हाला लांबणं पाहिलं, जवळून पाहिलं तरी ते जास्त दिसताना ते पूर्ण भरीव चांदीसारखं दिसणार. पण विशेष म्हणजे वजनाला हलकं. हा त्या मागचा मेन आपला एक काय म्हणू शकतो की एक नवीन पद्धत अशी म्हणू शकतो, जेणेकरून दिसायला तुम्हाला सुंदर राहणार, वजनाला हलकं राहणार आणि काम अतिशय सुंदर त्यामध्ये मिळू शकतं. त्या गोष्टीचा आनंद घेऊन आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच रथ अगदी हलक्या पद्धतीने आणि भाविकांना, वारकऱ्यांना दर्शन घेण्यास सुलभ असेल असा बनवण्यात आलेला आहे. मात्र पावसाच्या सावटामुळे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तरी उद्याचा पालखी प्रस्थान सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, आळंदी, पुणे.